जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी प्रकाश देतो तो कधी अंधकारात चालणार नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. म्हणून तुझा परमेश्वर आणि तुझ्या वचनाच्या प्रकाशात चालणाऱ्या सगळ्यांना आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. आमेन. अशी नाही का मी देवाचा आत्मा जे मला सांगेल ते मी तुम्हाला प्रगट करून सांगेल, ते तुम्हाला आशीर्वादित करू. एक गलतीग्रस्त पत्र आपण काढूया आणि त्यातला 4था अध्याय आणि त्यात 8 वचन आपण वाचूया. हा, तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता. ऐका परमेश्वर काय म्हणत आहे. तथापि तुम्ही पूर्वी देवाला ओळखत नव्हता. तुम्ही ओळखत होता का? तुम्ही ओळखत होतो का देवाला? मला देवाची ओळख होती का? नाही आहे. मला देवाची ओळख नव्हती. इथे जितके जण बसलेत माझे भाऊ आणि बहिणी आहेत या ठिकाणी परमेश्वराचे आम्ही लोक आहोत. आम्ही ज्या देवाने आम्हाला निर्माण केलं, त्या देवाने आम्हाला घडवलं, आईच्या गर्भात 9 महिने सांभाळलं आणि या जगामध्ये आम्हाला जन्म दिला. तो आमचा निर्माण करता परमेश्वराच्या निर्माणकर्त्याला आम्ही ओळखत होतो का? नाही. तथापि आम्ही देवाला ओळखत नव्हतो. तेव्हा ज्या वस्तू देव नाही त्याचे गुलाम होता. काय होता तुम्ही? मी आम्ही देवाला ओळखत नव्हतो तेव्हा आम्ही ज्या वस्तू देव नाही अशा वस्तूचे काय होतो आपण? ज्या वस्तूत ज्या निर्मितीत ज्या वस्तू देव नाहीत अशा वस्तूचे तुम्ही काय झालेला होता? गुलाम झालेला होता. देवाने तुम्हाला स्वतंत्र केला आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी माझ्या बसलेल्या बहिणी भावांनो, तुम्हाला देवाकडला देवाची ओळख झाली असेल तर तुम्ही स्वतंत्र आहात. देव काय म्हणत आहे? सत्य तुला समजेल आणि सत्य तुला बंधमुक्त करेल. जर परमेश्वराची तुम्हाला ओळख झाली असेल, निर्माणकर्त्याची ओळख झाली असेल तर निर्मितीपासून तुझी सुटका झालेली आहे. कारण ज्या देव नाही अशा वस्तूची आम्ही उपासना केली. ज्या देव नाही त्याला आम्ही धन्यवाद घातला. ज्या वस्तू देव नाही त्याची आम्ही पूजा अर्चा केली. ज्या देव नाही त्याला उद्धार करता येत नाही अशा वस्तूच्या आम्ही मागे लागलो होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु ज्याने आम्हाला गर्भाशयामध्ये घडवलं, ज्याने 9 महिन्याच्या गर्भाशयात आम्हाला राखलं, सांभाळला आणि या जगामध्ये पाठवलं, त्या निर्माणकर्त्या परमेश्वराला आम्ही ओळखतो. ज्या देवाने सूर्य, चंद्र, तारे आणि आकाश, पृथ्वी, समुद्र, डोंगर आणि जलाशय निर्माण केलं त्या देवाला आम्ही विसरलेलो. आणि निर्मितीची ज्या वस्तूमध्ये देव नाही, ज्या दगडात देव नाही, ज्या मातीत देव नाही, ज्या लाकडात देव नाही अशा वस्तूची आम्ही गुलाम झालेलो. त्या दगडाच्या जवळ जायची पण कोणाची हिंमत नव्हती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. एक असा समय असायचा की त्या दगडाला कोणी टिकला लावलेला नसायचा, तेव्हा त्या दगडावर तुम्ही जाऊन उभे राहायचे, नाचायचे. पण एखाद्या टिकलं लावलं की त्या ठिकाणी दगडाजवळ जाण्याची तुमची हिंमत नसते. हालेलुया. हालेलुया. एखादं लाकूड तुम्ही तोडता आणि घराला आणून लावता, पण त्याच लाकडाचा एखादा तुकडा केला आणि एखादी मूर्ती घडवली त्या लाकडाचा जवळ पण जाण्याची तुमच्या दम नाही. हालेलुया. काय आहे ती? वस्तू आहे ती. प्रेज द लॉर्ड. एखाद्या कारागिराने ती गोष्ट घडवली. मातीमध्ये वीटभट्टी काम करणारे आपण लोक मातीमध्ये खड्यामध्ये आम्ही माती मळतो आणि त्याचा विटा बनवतो. पण त्याच मातीची एखाद्याने मूर्ती घडवली तर तुमच्या दम नाही तिला हात लावण्याची. हालेलुया. हे सत्य आहे की नाही? जी वस्तू कारागीर घडवतो तिच्या पाया पडतात, तो तुमचा उद्धार करेल का? ती निर्मिती कोणी केली? आम्ही केली. माणसाने घडवलं पण त्याचा गुलाम कोण झाला? आपणच झालो. हे जोलट. ज्या देव नाहीत अशा वस्तूचा मी काय झालो होतो? ज्या देव नाही अशा वस्तूचा मी गुलाम होतो. परंतु आज देवाची ओळख तुम्हाला झालेला आहे. त्या देवाने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलं. तो परमेश्वर काय म्हणत आहे? स्वर्ग माझं सिंहासन, पृथ्वी माझा पदासन, तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधा. परमेश्वर का म्हणतो? स्वर्ग माझं सिंहासन, पृथ्वी माझं पदासन, तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचं घर बांधाल. किंवा मी माझी वस्तूची सीमा पुढे ठरवाल. परमेश्वर सर्वव्यापी देव आहे. पहिलं तर समजून घ्या की देव आत्मा आहे. परमेश्वर आत्मा आहे. परंतु 2000 वर्षापूर्वी तोच आत्म्याने शरीर धारण केलं. तो रक्तमासाचा झाला म्हणून त्याला मी स्पर्श करू शकले. त्या काळाची पिढी, त्या काळाची मंडळी येशूला स्पर्श करू शकली. प्रेज द लॉर्ड. परंतु या युगामध्ये येशू ख्रिस्त त्या मरण पावला, गाडला गेला आणि 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. आज पण त्याची कबर रिकामी आहे.
इतिहास गवाह आहे. हालेलुया. आज पण येशूची कबर रिकामी आहे. तोच येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा मेघावरून येणारा जगाचा न्याय करण्यासाठी. पण त्या अगोदर त्याने तुम्हाला मला पाप क्षमा केली आहे. त्याने आम्हाला सत्याची ओळख करून दिलेला, जिवंत देवाची त्याने आम्हाला ओळख करून दिला. त्याने देवाकडचा जाण्याचा मार्ग आम्हाला शिकवलेला. त्या मार्गाने आम्हाला चालायला पाहिजे. तर आम्ही